नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी नाशिकमधून. एमआयएम नगरसेवकानं निदाला आसरा दिला होता अशी माहिती सध्या सूत्रांकडून प्राप्त होतीये. आरोपी निदा खान नगरसेवक मतीन पटेलांच्या घरी राहिली होती. नगरसेवक मतीन पटेलचा मोबाईल जप्त करून चौकशी करणार असल्याची माहिती सध्या समोर येते. तर एमआयएम नगरसेवकानं निदाला आसरा दिला होता अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. निदा खानला काल छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. त्यानंतर आज निदा खानला न्यायालयात हजर केलं जाईल. न्यायालयात नेमकी काय सुनावणी होते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र त्यापूर्वी आज सकाळीच मंत्री संजय शिरसाटांनी मोठा आरोप केला होता. निदा खानला एमआयएमचा पाठिंबा असल्याचं मंत्री संजय शिरसाटांनी म्हटलं होतं. त्यानुसार आता एक मोठी अपडेट याच प्रकरणी समोर येते. एमआयएम नगरसेवकानं निदा खानला आसरा दिला होता अशी माहिती सध्या समोर येते. आरोपी निदा खान नगरसेवक मतीन पटेलांच्या घरी राहिली होती अशी ही माहिती सध्या समोर आलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणानंतर नगरसेवक मतीन पटेलचा मोबाईल जप्त करून चौकशी करणार असल्याची ही माहिती. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून. विजय, निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकांचा आसरा होता अशी माहिती आहे, काय अधिक अपडेट? नक्की जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या रात्री कैसर कॉलनीमधून निदा खानीला नाशिक पोलिसांनी SITनं जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. मात्र ती कोणाच्या घरामध्ये होती याचा शोध देखील आज घेण्यात आलेला आहे. त्यात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला सहारा दिला असल्याची माहिती जी आहे ती आता सूत्रांकडून मिळत आहे. त्याच्या अनुषंगाने आता नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस देखील बजावलेली आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचं त्यांना नोटीस देखील देण्यात आलेली. मात्र मागील काही दिवसापासून याच ठिकाणी जी आहे ती राहत असल्याची माहिती मिळत आहे. नारेगाव परिसरामध्ये मतीन पटेल यांचं हे घर आहे. त्याच ठिकाणी जे आहे ते तिला सहारा दिला असल्याची माहिती जी आहे ती आता पोलिसांसमोर आली आणि त्याच अनुषंगाने आता पोलीस जे आहे ते अधिक तपास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री 11 वाजेच्या दरम्यान जे आहे ते पोलिसांनी ही कारवाई केली होती आणि निदा खानीला नाशिकच्या दिशेने आज रवाना देखील केलं होतं. विजय, मी अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते कारण मंत्री नितेश राणे सध्या या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत. नितेशजी, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकांचा आसरा होता अशी माहिती सध्या समोर येते. आता या प्रकरणी पोलिसांनी आणखी कारवाई करावी यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं आवाहन कराल आणि या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा कराल? होती धर्मांतर करत होती, जिहाद करत होती. ती काय मुला मुलींना नोकऱ्या देत नव्हती. जिहाद करणाऱ्या अगर व्यक्तीला कोण मदत करत असेल, आश्रय देत असेल, आशीर्वाद देत असेल तर ती अतिरेकी संघटना झाली. तो राजकीय पक्ष झालेला नाही. आणि म्हणून एमआयएमचा तो कॉन्ट्रॅक्टर तो ह्या लोकांना पहिला अटक करून ह्यांची पण चौकशी करायला पाहिजे. आणि एमआयएम नावाची ही घेतात ती एक दहशतवादी संघटना आहे. जशी PFI, ISI, अल कायदा तशी मध्ये त्या इम्तियाज अलीचं स्टेटमेंट पण आलेलं की हम पुरा महाराष्ट्र हरा कर देंगे, म्हणजे जिहाद करेंगे. ह्याच्यात त्याला अर्थ लावायचं का आम्ही? आणि म्हणून माझं तुम्हाला म्हणणं आहे हे जे काही निदा खानच्या निमित्ताने तिचे जे काय मागचे जे मास्टर माइंड जे आता एक एक बाहेर येत आहेत ना, ती तर फक्त एक निमित्त होती, तिचा फक्त मुखवटा होता. पण त्याचे मागचे हे जे काही सूत्रधार आणि तिचे जे अब्बा बसले आहेत ना त्यांनाही अटक आणि त्यांची चौकशी करायला पाहिजे. जेणेकरून जिहाद करण्याचं काय यांचं उद्दिष्ट, कुठल्या पद्धतीने हिंद करू पाहतायत, या गोष्टी पण बाहेर आल्या पाहिजे. नितेशजी, मात्र मतीन पटेलांच्या घरी ही निदा राहिली होती अशी माहिती सध्या समोर येते. आता या सगळ्या प्रकरणाचा आणखी कठोर पद्धतीनं कारवाई होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं पावलं उचलाल? आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोलू ना या बाबतीमध्ये. कारण हा छोटा विषय नाही आहे. असंख्य हिंदू माता भगिनींना आणि हिंदू मुला मुलींना ही त्या TCS कंपनीमध्ये ही धर्मांतर करायला लावायचे, बीफ खायला. म्हणजे ह्या लोकांची काय मॉडस ऑपरंडी होती, ह्यांचं काय उद्दिष्ट होतं, काय हेतू होता ह्यांचा, हे सगळ्या गोष्टी तपासल्याशिवाय ह्या गोष्टी बंद होणार नाही. आज एक निदा खान बाजूला गेली तर हे लोक दुसरे 4 उभे करतील. निश्चित. मात्र नितेशजी, हे जे आरोप केले जात आहेत या आरोपांचं खंडन एमआयएम कडून केलं जात आहे. एमआयएमला हे सगळे आरोप मान्य नाही. ते करणारच ना. आरोपाचं खंडन ते नेहमी करत आलेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये अनधिकृत पद्धतीने राहतात तसंच ते मुमरावाली बरोबर पण झालेलं. तिचे ते कागदपत्र सापडलं नाही म्हणून तिला डिस्क्वालिफाय केलं गेलेलं आहे. म्हणून बोलतो
MIM नावाच्या पक्षाचं पहिले तर नोंदणी रद्द करायला पाहिजे, तिला एक दहशतवादी संघटना म्हणून तिला त्या पक्षाला जाहीर करायला पाहिजे आणि या सगळ्या लोकांना जसं दहशतवाद्यांना आपण चौकशी करतो त्या कलमाअंतर्गत यांची चौकशी व्हायला पाहिजे असं आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार आहोत. निश्चित. त्यामुळे त्यानंतर आता कशी कारवाई पुढे होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास नितेशजी खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. तर निदा खान जी गेल्या 27 दिवसांपासून जिचा तपास पोलिसांकडून केला जात होता, ही निदा खान अखेर काल तिला अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधून तिला अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर याच सगळ्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागताना पाहायला मिळतंय. MIM नगरसेवकानं या निदा खानला आसरा दिला होता अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. नगरसेवक मतीन पटेलांच्या घरी निदा राहिली होती अशी ही माहिती आहे. इम्तियाज जलील यांनी निदा खानला पाठिंबा दर्शवला होता. MIM अशा प्रवृत्तींना पाठिंबा देतं. मंत्री संजय शिरसाटांनी MIM वर हा हल्लाबोल केलेला आहे. तर इम्तियाज जलील यांनी निदा खानला पाठिंबा दर्शवला होता असं मंत्री संजय शिरसाटांनी म्हटलेलं आहे. ही खान एकटी नाही तर तिच्याबरोबर तिची आई होती, तिची मावशी होती आणि तिला ज्यांनी सपोर्ट केला होता खऱ्या अर्थानं ते MIM होतं. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. तर या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेते गोपीचंद पडळकर सध्या जोडलेले आहेत. गोपीचंदजी, आपण पाहतोय की निदा खानचा गेल्या 27 दिवसांपासून शोध सुरू होता. तिला संभाजीनगरमधून काल रात्री अटक केली. मात्र या सगळ्या प्रकरणाला आज वेगळं वळण लागतंय. MIMच्या एका नगरसेवकानं निदा खानला गेल्या काही दिवसांपासून आसरा दिला होता अशी माहिती आहे. सकाळी संजय शिरसाट असं म्हणाले होते की इम्तियाज जलीलांचा निदा खानला पाठिंबा होता आणि आता ही माहिती समोर येते. हे सगळं प्रकरण नेमकं कुठल्या वळणापर्यंत जाणार असं वाटतंय? बघा, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. आम्ही आता सातत्याने या विषयामध्ये काम करतोय. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सुद्धा लक्ष हिंदू मुलींना लक्ष केलं जात आहे. त्यामध्ये निदा खान या सगळ्या प्रकरणाची मास्टर माइंड आहे. कारण निदा खानकडे वेळोवेळी त्या मुली तक्रारी केल्या होत्या. हे जेव्हा प्रकरण समोर आलं, अनेक मुलींवरती अत्याचार झाला आणि FIR नाशिकमध्ये दाखल झाल्या, तेव्हा निदा खान फरार झाली. निदा खानचा विषय समोर आल्यानंतर इम्तियाज जलीलनी समर्थन केलं होतं निदा खानचं. आता ही प्रवृत्ती नाशिकमध्येच अशोक खराताचं प्रकरण घडलं. कुठल्याही हिंदू कार्यकर्त्यांनी, हिंदू नेत्यांनी, सरकारमधल्या कुठल्या अशोक खराचं समर्थन केलं. त्याला जेलमध्ये टाका, त्याच्यावरती कारवाई करा, जास्तीत जास्त FIR दाखल करा, हीच भूमिका सगळ्यांची होती. परंतु दुसऱ्या बाजूला निदा खानचं समर्थन इम्तियाज करतोय आणि त्या शहरामध्ये इतके दिवस फरार राहिल्याच्या नंतर संभाजीनगरमध्येच निदा खान सापडतेय. याचा अर्थ असा आहे, इम्तियाज जलीलचं पूर्ण समर्थन या प्रकरणामध्ये आहे. नगरसेवक हे तर नुसते पुढे दिसायला आहेत, नगरसेवक तर आरोपी होतील, परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलीलची चौकशी होऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. पडळकरजी, मात्र एक महत्वाचा मुद्दा, निदा खानला जर एक नगरसेवक अशा पद्धतीने आसरा देत असेल, मग धर्मांतराचं हे जाळं किती मोठं व्यापलेलं असू शकतं? खूप मोठं जाळं आहे, खूप मोठं षडयंत्र आहे. पैसा पुरवला जातोय, हिंदू लोकांना टार्गेट केलं जातंय. त्यामध्ये लक्ष ठेवून त्यांच्या असहायतेचा गैरफायदा, त्यांचे व्हिडिओ तयार करायचे, त्यांचे जरा चुकीच्या पद्धतीचे फोटो काढून घ्यायचे, ते फोटो व्हायरल करायची धमकी द्यायची, असे अनेक प्रकार सुरू आहेत. त्यांना मटण खायला लावायचं, गोमांस खायला लावायचं, देवाला शिव्या द्यायच्या, हे सगळे प्रकार सुरू आहेत. हे काय असंच उगत होत नाहीत. याच्या पाठीमुळे मोठं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा भाग इम्तियाज जलील सारखी लोक. निश्चित पडळकरजी, त्यामुळे आता हे धर्मांतराचं जे प्रकरण आहे ते केव्हापर्यंत मार्गी लागतं आणि यापुढेही असे प्रकार घडू नये यासाठी काय पावलं उचलली जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे निदा खानला एका MIMच्या नगरसेवकांना आसरा दिला होता अशी माहिती सध्या सूत्रांकडून प्राप्त होतीये. तर याच सगळ्या संदर्भात मंत्री संजय शिरसाटांनीही
आरोप केले होते.